आपण फुलगोबीची भाजी बनवूया। मस्त अशी छान झणझणीत अशी खमंग चविष्ट फुलगोबीची भाजी बनवूया। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। शिजायलाही पण जास्त वेळ लागत नाही। आज आपण वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवूया। मी इथे फुलगोबी कट करून घेतलेली आहे। स्वच्छ अशी पाण्याने धुवून फुलगोबी कट करून घेतलेली आहे मीडियम साईजची। मी इथे 1 ग्लास पाणी तापवायला ठेवलं। छान असं गरम झालं। एक उकळी आली की यामध्ये आपल्याला फुलगोबी घालून घ्यायची आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला या गोबी छान अशी शिजू द्यायची आहे। 2 उकळ्या छान अशा आल्या खळखळून पाण्याला की आपल्याला फुलगोबी ही काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस भाजी करून बघा। खूप मस्त अशी ही भाजी होती फुलगोबीची। 2 उकळ्या येईपर्यंत आपल्याला ही गोबी छान अशी शिजू द्यायची आहे। 80% पाण्यामध्येच आपल्याला गोबी छान शिजू द्यायची आहे। कढईमध्ये तेल घातले, त्यामध्ये कांदा घालायचा आहे। आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। आपली गोबी पण काढून घेतलेली आहे पाण्यामधून, बघू शकता। तोपर्यंत थंड होते आपली गोबी। इकडे आपण फोडणीची तयारी करू। कांदा असा छान लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। लसणाला पण छान असं परतवून घ्यायचं आहे। सेकंद आपल्याला लसणाला पण असं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही जिरे मोहरी घालते, ते पण छान असे तडतडू द्यायचे आहे आपल्याला। ते पण छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर पण परतवून घ्यायची आहे। मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला, फुल गॅस अजिबात करायचा नाही। 1 चम्मच हळद घालायची आहे। लाल तिखट 1 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट घातले, 1 चम्मच मीठ घालायचं व इथे मी अर्धा चम्मच मसाला घातलेला आहे। छान असं परतवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजी। त्यामध्ये आपल्याला फुलगोबी टाकून द्यायची आहे, फोडणीमध्ये घालायची। छान अशी आता परतवून घ्यायची। बघू शकता मस्त असा कलर येत आहे। तुम्ही ही सुकी भाजी करू शकता किंवा रस्सा भाजी सुद्धा देखील करू शकता। मस्त अशी ही भाजी होते। झटपट अशी ही रेसिपी आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा। अशा सुकी भाजी सुद्धा तुम्ही करू शकता, खूप मस्त अशी होते। आता आपल्याला साधारण 1 उकळी आली की छान अशी आपली भाजी रेडी होते। अशीच आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायची आहे गोबी। 1 मिनिट परतली की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता। तर मी इथे 1 ग्लास पाणी घालणार आहे। छान आपल्याला 1 ते 2 उकळी आली की आपली भाजी रेडी होते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच साधे सोपे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी थोडासा यामध्ये, बघू शकता। मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे फुलगोबीची। झटपट अशी ही रेसिपी आहे। अगोदरच आपण वाफवून घेतल्यामुळे भाजी आपली रेडी झाली आहे, शिजलेली आहे छान मस्त। आता आपण गॅस बंद करू। छान अशी आपली भाजी रेडी झाली आहे। यामध्ये 1 चम्मच जिरा पावडर घालणार आहे। चला तर आता गॅस बंद करू आपण। एका पातेल्यामध्ये ही भाजी काढून घेऊ। बघू शकता किती मस्त अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे, चमचमीत अशी। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने ही गोबीची भाजी बनवून बघा।